नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आजची ही व्हिडिओ असणार आहे ती कोणत्याही प्रकारची ज्वेलरीची नसणार आहे. तर रिसेलिंग कशी करायची, बऱ्याच जणींचे मला मेसेज येतात की आम्हाला रिसेलिंग करायची आहे पण त्याबद्दल काही माहिती नाही आहे. तुम्ही जेन्युअन आहात की नाही, फ्रॉड तर नाही आहे ना, कारण बऱ्याच जणांसोबत फ्रॉड वगैरे झालेले असतात किंवा रिसेलिंग कशी करायची त्यांना काही आयडिया नसते. त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. जर तुम्हालासुद्धा साईड बिझनेस करून जर रिसेलिंग करायची असेल किंवा तुम्ही घरी आहात, लहान बाळ आहे, तुम्हाला बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नाही पण काहीतरी स्वतःच्या पायावर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ आहे. जर तुमची फ्रेंड वगैरे जर असेल ज्यांना रिसेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे, काहीतरी करायचं आहे, तर त्यांना नक्की शेअर करा. सो चला आपण स्टार्ट करूया. तर रिसेलिंग कशी करायची. आपलं ज्वेलरीचं कलेक्शन आहे, स्वतःचं आहे, ज्यामध्ये हँडमेड आणि रेडीमेड अशा दोन्ही प्रकारचं कलेक्शन असणार आहे. हँडमेड बनवायला थोडा वेळ लागतो आणि रेडीमेड रेडीच असतात. तर अशा प्रकारचे आपलं कलेक्शन असणार आहे. खूप सुंदर सुंदर युनिक कलेक्शन आहे आणि माझ्या ग्रुपमध्ये आता 300+ रिसेलर्स आहेत. तर रिसेलिंग कशी करायची. तर आपला एक ग्रुप आहे, रिसेलरचा ग्रुप आहे, कम्युनिटी ग्रुप आहे. जर तुम्हाला रिसेलिंग करायची असेल तर मला पर्सनलला मेसेज करा की मला रिसेलिंग करायची आहे, त्याबद्दल मला इन्फॉर्मेशन पाहिजे. तर तुम्हाला जर रिसेलिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर मी ग्रुपची लिंक तुम्हाला शेअर करणार. त्यानंतर तुम्ही ग्रुपला ॲड झाल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये प्रोडक्टचे फोटोज विथ प्राईस ही सगळी डिटेल्स येत असते, रेग्युलर येत असते. पहिले प्रोडक्टचे फोटोज येतात, त्यानंतर खाली रिसेलर्सची प्राईस असते. आता रिसेलर्सने काय करायचं आहे की जर एखाद्या प्रोडक्टची प्राईस जर तुम्हाला 100 रुपीजमध्ये आले, सो तुम्ही तुमची मार्जिन ॲड करून कस्टमरला सेल करायची. शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे. शिपिंग महाराष्ट्रामध्ये 40 आहेत आणि मुंबईमध्ये 40 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 50 असणार आहेत तिरुपतीसाठी. आणि जर तुमचं गाव साईडचं पार्सल असेल तर स्पीड पोस्टचे असणार आहे 70 रुपये आणि नॉर्मल पोस्टचे असणार आहेत 50 रुपये. ठीक आहे. तर तुम्हाला एखादी ऑर्डर आली तर मला अगोदर विचारा अवेलेबल आहे की नाही. जर अवेलेबल असेल तर मी सांगणार की हां अवेलेबल आहे, तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. अवेलेबल बुक फास्ट असा मेसेज जर तुम्हाला आला तर तुम्ही कस्टमरकडून पेमेंट आपला ॲडव्हान्स असणार आहे. ऑनलाईनमध्ये पेमेंट ॲडव्हान्सच असतो मोस्ट ऑफ. COD अवेलेबल नाही आहे. तर तुमची मार्जिन ॲड करून तुम्ही कस्टमरकडून पेमेंट घ्यायचं. आता सपोज माझ्या प्रोडक्टची प्राईस तुम्हाला 100 रुपये आहे आणि तुम्ही जर कस्टमरला 150 रुपये सांगितले असेल, 150 शिपिंग सपोज 50 रुपीज, सर 200 रुपीज झाले, तर तुम्ही कस्टमरकडून 200 रुपीज घ्या. तुमची मार्जिन 50 रुपीज साईडला ठेवून 150 रुपीज मला द्यायची. ठीक आहे. तुमची मार्जिन तुम्हाला ठेवायची. अशा प्रकारे शिपिंगचे वगैरे ॲड करून मी QR कोड वगैरे देणार किंवा GPay नंबरला तुम्ही सेंड करा. पेमेंट ॲडव्हान्स असतो त्यामुळे. त्यानंतरला बुकिंग तुमची घेतली जाणार. विदाऊट पेमेंट बुकिंग होत नाही. ठीक आहे. तर बुकिंग घेतली जाणार. त्यानंतरला 2-3 दिवसामध्ये पार्सल डिस्पॅच होणार. जर हँडमेड असेल तर वेळ लागतो, कधी लवकर पण होतं, कधी मटेरियल शॉर्टेज असतं, त्याच्यामुळे थोडा वेळ पण लागतो. तर डिलेवरी टाईम नॉर्मल 7 to 10 डेज वर्किंग डेज दिलं आहे आणि जर पोस्टाचं असेल तर 10 to 15 डेज वर्किंग डेज दिले आणि हँडमेडचं सुद्धा 10 to 15 डेज वर्किंग डेज दिले. पण त्या अगोदरच आपले पार्सल कस्टमरला मिळून जातात. एखाद दुसरं जर मटेरियल डॅमेज वगैरे असेल किंवा रेडीमेडमध्ये एखादं स्टॉक आउट ऑफ स्टॉक झालं असेल एखादा मटेरियल, तर थोडा डिस्पॅचला वेळ लागतो. पण ह्या 10 दिवसाच्या अगोदरच आपले पार्सल मिळून जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कस्टमरकडून डिटेल्स घ्यायची आणि ॲड्रेस बघा. ॲड्रेस बऱ्याच रिसेलर्स काय करतात की कस्टमर जसं ॲड्रेस पाठवतात तसाचा तसा फॉरवर्ड करतात, तर तसं नाही चालत. एखाद्या वेळेला जर आमची फॉर्ममध्ये डिटेल्स गेली तर डायरेक्ट कस्टमर आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचे चान्सेस असतात. सो जो मी स्क्रीनवर प्रॉपर फॉर्मॅट देते त्याप्रमाणे मला सगळी डिटेल्स द्यायची. कस्टमर नेम, फुल ॲड्रेस, पिनकोड, लँडमार्क खूप गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर जो व्हॅलिड आहे. मोबाईल नंबर शक्यतो 2 द्या, कारण अल्टरनेट नंबर द्या, कारण कधी एकच मोबाईल दिला तर लागत नाही फोन, त्याच्यामुळे पार्सल रिटर्न येण्याचे चान्सेस असतात. आणि फॉर्ममध्ये तुमचं नाव, रिसेलर्सचं नाव आणि रिसेलरचं नाव आणि मोबाईल नंबर ह्या 2च गोष्टी द्यायच्या आहेत. अशा प्रकारे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये मला ॲड्रेस सेंड करायचं. त्यानंतर तुमचं पार्सल आहे ते डिस्पॅच केलं जाईल. आणि जर तुम्हाला लेंथ जी फोटोवर तुम्हाला लेंथ पाहिजे, सपोज मंगळसूत्राची लेंथ तुम्हाला 30 इंचेस पाहिजे, तर फोटोवर असं मेन्शन करत जायचं जसं मी स्क्रीनवरती देते.
30 इंच मंगळसूत्र आणि जर बँगल्स असतील तर बँगलची प्रॉपर साईज मेन्शन करायची. ठीक आहे, अशा प्रकारे आपली प्रोसेस आहे ऑर्डर घेण्याची. त्यानंतरला ट्रॅकिंग ग्रुप एक वेगळा आहे, कारण सगळ्यांना पर्सनल ट्रॅकिंग देऊ नाही शकत, इतका वेळच नसतो. सो ट्रॅकिंग ग्रुप एक वेगळा आहे. पार्सल डिस्पॅच झाले की ट्रॅकिंग ग्रुपला ट्रॅकिंग दिल्या जातात. त्या ट्रॅकिंग तुम्हाला मिळाल्या की आपले 2च कुरिअर आहेत, एक तर तिरुपती नाही तर पोस्ट. तर त्या तिरुपतीच्या साईटवर जाऊन, जर तिरुपतीच्या लिस्टमध्ये नाव असेल तर तिरुपतीच्या साईटला जाऊन ट्रॅक करायचं. 2 दिवसात पार्सल नाही मिळालं ना, मोस्ट ऑफ तिरुपतीचा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मिळूनच जातं. नाही मिळालं तर रोज फॉलोअप घेत राहायचं. आणि तिथे जर काही प्रॉब्लेम येत असेल पोस्टाचं किंवा तिरुपतीच्या ट्रॅकिंगच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम येत असेल तर लगेच मला कॉन्टॅक्ट करायचं 12 ते 4च्या मध्ये, तर ती क्वेरी तुमची सॉल्व होईल. ठीक आहे. आणि जर तुम्ही फॉलोअप न घेता पार्सल रिटर्न वगैरे आले तर कस्टमरला किंवा तुम्हाला पुन्हा शिपिंगचे पैसे द्यावे लागतील रिडिस्पॅचसाठी. हा ऑनलाईनचा रूलच आहे, कारण एकदा आपण शिपिंग पे केले की आपल्याला कुरिअरवाले किंवा पोस्टवाले रिटर्न देत नाही. ठीक आहे, कारण आता सर्व्हिस पण बघा कधी कधी कस्टमरच्या ॲड्रेसवर, लोकेशनवर डिपेंड असते, तिथल्या कुरिअर सर्व्हिसवर डिपेंड असते. मोस्ट ऑफ तिरुपतीचे पटकन मिळतात आणि छान सर्व्हिस आहे, फास्ट सर्व्हिस आहे. कधी कधी प्रॉब्लेम पोस्टाचा होतो, ते तुमच्या लोकेशनवर, ॲड्रेसवर डिपेंड असतं. सो रोज फॉलोअप घेत राहा. त्यानंतरला कस्टमर डिसलाईक. एखादं प्रोडक्ट कस्टमरला आवडलं नाही तर ऑनलाईनमध्ये रिटर्न होत नाही. मोस्ट ऑफ असे चान्सेस नाही आहेत, खूप कमी येतात. आणि हे बिझनेस असल्यामुळे हे होतंच असं, म्हणजे कोणत्या पण तुम्ही ब्रँड ओनरकडून घ्या तर हे प्रॉब्लेम होतंच. सो डिसलाईकसाठी रिटर्न वगैरे नाही आहे. प्रॉपर प्रोडक्ट छान असतात, क्वालिटी वाईज खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे मला रिसेलर्सकडून, कस्टमरकडून. तर असं मोस्ट ऑफ तरी नाही होत. पण तरी पण आपण सगळ्या कस्टमरचा चॉईस हा वेगळा असतो. तर रिटर्न कस्टमरला आवडलं नाही तर रिटर्न फॅसिलिटी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते विचारा. पेमेंट ॲडव्हान्स असतो, कस्टमर डिटेल्स रोज प्रॉपर द्यायची. त्यानंतर कस्टमरकडून फीडबॅक मागायचे आणि ते फीडबॅक तुम्ही तुमच्या स्टेटसला वगैरे ठेवू शकता, कारण फीडबॅकने खूप जास्त ऑर्डर्स येतात. हा माझा पर्सनल अनुभव आहे. त्यानंतरला सोशल मीडियाचा वापर करा, ॲडव्हर्टाइजमेंट जास्त करा. बघा बिझनेस म्हटलं तर चढ उतार येतात, प्रॉफिट लॉस ह्या गोष्टी येतच असतात. माझ्यासोबतसुद्धा खूप वेळा झालं. मी जेव्हा स्टार्टिंगला 5 वर्षा अगोदर 2020ला जेव्हा स्टार्टिंग केलेली रिसेलिंगची, तेव्हा मलासुद्धा खूप वाईट अनुभव आले. तरीसुद्धा मी पूर्ण म्हणजे हँडल करून स्वतःच्या पायावर उभी राहिली. आता मी स्वतःचं कलेक्शन चालू केलं आहे. सो कधीच एखादे प्रॉब्लेम वगैरे आला तर मध्ये सोडून देऊ नका, कंटिन्यू करत राहा. आणि बिझनेस म्हटलं तर फक्त रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स पुरतं मर्यादित ठेवू नका. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर बाहेरचे कस्टमर जमा करायला सुरुवात करा. सोशल मीडिया थ्रू बरेचसे ॲडव्हर्टाइजमेंट करा, यूट्यूबला, इन्स्टाला, फेसबुकला. ऑनलाईन मार्केटिंग जास्त करा, तिथून कस्टमर मिळवा. कारण ते कस्टमर एकदा मिळाले की एक कस्टमर आपल्याला 10 कस्टमर आणून देतो, आपली सर्व्हिस क्वालिटी आवडली तर. ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त अजून कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की सांगा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून ज्यांना ऑनलाईन रिसेलिंग करायची असेल त्यांच्यासाठी बेस्ट इन्फॉर्मेशन आहे. थँक्यू सो मच. एकदा तुम्ही माझ्यासोबत ट्राय करा बिझनेस करायला, रिसेलिंग करायला, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.